नमस्कार, माझं नाव आहे डॉक्टर पुरू धवन आणि आज या व्हिडिओमध्ये आपण प्रोटीनबद्दल बोलणार आहोत आणि जेवढेही किडनीचे पेशंट असतात त्यांना प्रोटीनबद्दल खूप शंका असतात, तर त्याच शंका आम्ही स्पष्ट करण्याचा प्रयत्न करू. या व्हिडिओमध्ये सर्वात आधी समजून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपलं संपूर्ण शरीर प्रोटीनने बनलेलं आहे. तर जर एखादा किडनी फील्डचा पेशंट क्रिएटिनिन कमी करण्यासाठी प्रोटीनचे सेवन कमी करतो, बंद करतो, तर त्याच्या शरीरात समस्या होऊ शकतात. कारण युरिनच्या माध्यमातून प्रोटीन बाहेर जात आहे. रक्तात प्रोटीन कमी होत आहे, ज्यामुळे शरीरात हिमोग्लोबिन तयार होणे कमी होत आहे. श्वास घेण्यात अडचण येत आहे. शरीरात पाणी साचत आहे. तेच पाणी पायांमध्ये साचत आहे आणि छातीत जात आहे. श्वास घेण्यात अडचण येत आहे. त्यामुळे जर आपल्या शरीरात प्रोटीन योग्य प्रमाणात नसेल, तर या सर्व समस्या उद्भवू लागतात. त्यामुळे आपल्याला शरीरात प्रोटीनची योग्य मात्रा राखणे आवश्यक आहे. आता यात आपल्याला काय मदत करते ते म्हणजे आधीच्या रिपोर्ट्स. जेव्हा आपण केएफटी एलएफटी करतो तेव्हा त्या रिपोर्ट्समध्ये टोटल प्रोटीन, अल्ब्युमिन, ग्लोग्युलिनच्या मूल्यांची माहिती दिलेली असते की हे या रेंजमध्ये असावे. जर आपल्या शरीरात टोटल प्रोटीन योग्य प्रमाणात असेल तर ते मेंटेन करणे आवश्यक आहे. जर ते कमी असेल तर ते पूर्ण करणे आवश्यक आहे आणि जर ते जास्त असेल तर ते कमी करणे आवश्यक आहे. किडनी फेल्युअरच्या डाएटचा अवलंब यावर अवलंबून असेल की त्याच्या शरीराची गरज काय आहे. किडनी फेल्युअरच्या पेशंटमध्ये आम्ही प्रोटीनची मात्रा जास्त देतो. समजा तो मासे खात आहे, चिकन खात आहे, जास्त घेत आहे, तर त्याच्या शरीरात क्रिएटिनिन जास्त तयार होऊ लागते. का तयार होऊ लागते? कारण क्रिएटिनिन हे प्रोटीनचे बाय प्रॉडक्ट असते. म्हणजे जेव्हा आपण प्रोटीन खातो तेव्हा ते आपल्या स्नायूंमध्ये जाते आणि स्नायूंमध्ये मेटाबॉलिझम होताना क्रिएटिनिन तयार होते. त्यामुळे जितके प्रोटीन आपण घेतो तितके क्रिएटिनिन तयार होण्याची शक्यता असते. तर प्रोटीन खाल्लं तर नुकसान, नाही खाल्लं तर नुकसान. मग काय करायचं? तर आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला मध्यम मार्ग निवडायचा आहे. आपल्याला संतुलन साधायचं आहे आणि संतुलन कोणाच्या आधारावर साधायचं आहे? ते संतुलन साधायचं आहे आपल्या रिपोर्टच्या आधारावर शरीरात किती प्रोटीन आहे आणि किती प्रोटीन नाही. तर सुरुवात करूया. सर्वप्रथम ज्यांच्या शरीरात प्रोटीनची मात्रा कमी आहे त्यांनी आपली रिपोर्ट द्या आणि तपासा की ती नॉर्मल आहे की नाही. आता जर तुमची रिपोर्ट सांगत असेल की तुमच्या शरीरात प्रोटीनची मात्रा नॉर्मल आहे, अशा पेशंटला ज्याला प्रोटीन घ्यायचं असतं त्याला अगदी हलकं प्रोटीन घ्यायचं असतं. तेवढंच घ्यायचं आहे जितकं शरीराच्या दैनंदिन गरजेपुरतं आहे. तर आपण काय करू? नॉनव्हेज पूर्णपणे काढून टाकू. पेशंटला देऊ थोडीशी डाळ. तर त्या थोड्याशा डाळीत काय होतं की इतकं प्रोटीन असतं की शरीराचं काम चालतं. कारण आपण जे धान्य सेवन करत आहोत, गहू घेत आहोत, तांदूळ घेत आहोत, त्यात कार्बोहायड्रेट्सची मात्रा जास्त आहे. पण शरीर त्याला प्रोटीनमध्येही रूपांतरित करू शकते. भाषेवरील आवश्यकता तुम्हाला गरजेनुसार अनावश्यक बनवेल. फक्त एक फायदा म्हणून आम्ही पेशंटला लाईट प्रोटीन किंवा लो प्रोटीन डाएटवर ठेवतो, जेव्हा प्रोटीनची मात्रा योग्य असते. आता दुसरे पेशंट असे असतात ज्यांच्यात प्रोटीनची मात्रा कमी असते आणि असे पेशंट ही खूप सापडतात आणि विशेषतः त्यांच्या पायांमध्ये सूजही दिसून येते. पायांमध्ये पाणी साचत आहे. पायांचे पाणी छातीमध्ये साचत आहे. आम्हाला ग्लोबल लू आहे. या सर्व परिस्थिती त्यांच्या पेशंटमध्ये दिसून येतात. त्यामुळे त्यांना काय करावे लागते? त्यांना त्यांच्या आहारात प्रोटीनची मात्रा वाढवावी लागते. कारण प्रोटीन जर ते खातील तरच शरीराला जाईल. जर ते खाल्लेच नाही तर शरीराला मिळणार नाही. त्यामुळे अशा पेशंटमध्ये आम्हाला काय करावे लागते? उच्च दर्जाच्या प्रोटीनसाठी पनीर द्यावे लागते. चिकन नाही, फिश नाही. आम्ही पनीर देऊ आणि ते पनीर बाजारातून खायचे नाही. तुम्ही तुमच्या घरात दूध फाडून त्याचे छेना बनवून त्याची भाजी बनवून खायची आहे. कच्चेही खायचे नाही. त्यासोबत थोडेसे फायबर असावे. त्यामुळे त्याच्या अप्स ऑप्शनमध्ये मदत होते आणि प्रोटीनची मात्रा वेगाने वाढू लागते. जर मालाची स्थिती खूपच खराब असेल, फटाफट द्यायचे असेल तर अशा केसेसमध्ये आम्ही प्रोटीन पावडरचीही शिफारस करू शकतो. जिथे आम्हाला वाटते की होय, जर त्याच्या जीवाला धोका आहे किंवा स्थिती प्रोटीनशिवाय आणखी खराब होत आहे, तिथे आम्ही प्रोटीन पावडरही देऊ शकतो. प्रोटीन देण्याचा आणखी एक मार्ग आहे तो शरीरात चढवण्याचा आहे. तुम्ही ते आय बीच्या मार्गाने घेऊ शकता, थेट रक्तासारखे शरीरात घेऊ शकता, पण हे घरी होऊ शकत नाही. यासाठी हॉस्पिटलला जावे लागते आणि आपल्याला हे पाहावे लागते की फुफ्फुसांना किती धोका आहे. आता डॉक्टर साहेब तुमच्याबद्दल बोलत आहेत, पण ते किडनीबद्दल बोलत होते. आपले फुफ्फुस आणि आपली किडनी
एकमेकांशी जोडलेले असतात. जर आपल्या शरीरात प्रोटीनची मात्रा कमी असेल तर आपल्या शरीरात पाणी साचत आहे. पाणी कुठे साचेल तर ते पायांमध्ये साचेल. पण जसे आपण झोपू लागतो तसतसे पायांमधील पाणी बाहेर येऊन छातीमध्ये साचायला लागेल आणि फुफ्फुस खराब होऊ लागतील. जिथे सूज खूप जास्त आहे, पाय पूर्ण भरलेले आहे, कंबरेखाली सगळं पाणी भरलेलं आहे, पेशंट झोपू शकत नाही अशा केसेसमध्ये आपल्याला पेशंटला डायलिसिस करून अनावश्यक पाणी काढून टाकावे लागते आणि मग त्याला प्रोटीन द्यावे लागते जेणेकरून शरीरात पाणी पुन्हा त्याच्यामुळे भरू नये. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टीचेही लक्ष ठेवावे लागते. आता काही रिपोर्ट्स अशा असतात जिथे प्रोटीनची मात्रा गरजेपेक्षा जास्त येत आहे. अशा पेशंटमध्ये आपल्याला प्रोटीन पूर्णपणे कमी करायला हवे. जर तुमचा प्रोटीन क्रॉस करत असेल आणि तुम्ही प्रोटीन खातच आहात की प्रोटीन तर माझं शरीर बनवतं, मला ऊर्जा मिळते, प्रोटीन एन्झाईम बनतात, मीना बनतात, तर अशा केसेसमध्ये आपण कॅटरीनला खूप वेगाने वाढताना पाहतो. कारण जेव्हा तुम्ही प्रोटीन खाल तेव्हा ते कॅटरीनमध्ये कन्वर्ट होणारच होणार. पण जो फालतू प्रोटीन तुम्ही खात आहात त्याचा प्रभाव तुमच्या किडनीच्या कार्यक्षमतेवर ही जातो. त्यामुळे अशा केसेसमध्ये आपल्याला प्रोटीन पूर्णपणे बंद करायला लागतं की तुम्ही प्रोटीनला हात लावायचा नाही. डाळ खाऊ शकत नाही, पाणी खाऊ शकत नाही, दूध घेऊ शकत नाही, अंडी वगैरे खाऊ शकत नाही. तुम्ही भात खा, रोटी खा. हे फालतू तुम्ही क्रॉस करू नका. यामध्ये काय होतं की जसे त्यांचा प्रोटीन थोडासा खाली येऊ लागतो, नॉर्मल मूल्यांमध्ये येऊ लागतो, त्यांची क्रियाटिन मूल्यही कमी होऊ लागते. त्यामुळे आपल्याला प्रोटीनला शरीराच्या स्थितीनुसार नियंत्रित करावं लागतं. क्रियाटिन नियंत्रित करण्यासाठी नाही. क्रियाटिन नियंत्रित करताना जर नियंत्रणात आपण काम करत राहिलो तर शरीर आपल्या हातातून निघून जातं की डाऊन करणार. पण शरीराच्या आरोग्याला मेंटेन करताना त्याला कमजोर करत नाही. जर तुम्ही शरीराला कमजोर करता तर आपल्या गुंतागुंती खूप वाढतात आणि एका किडनी फेल पेशंटच्या शरीरात आधीच आजार आहे आणि गुंतागुंती आणखी येऊ लागल्या तर पेशंटचा जो सर्वायवल आहे तो कठीण होत जातो. त्यामुळे किडनी फेल पेशंटसाठी योग्य आहार घेणं आवश्यक आहे. तर आपल्या आहारावर लक्ष द्या की तुम्ही काय खात आहात, काय नाही खात आणि ते तुमच्या किडनीवर कसा परिणाम करत आहे. याबद्दल तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही तुमच्या किडनी फेल स्थितीला खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकाल. आता मी जाणून घेण्यापूर्वी इच्छितो की तुम्ही किडनी फेल झालेल्यांना भेटा, ज्यांनी पराठे खात खात आपली स्थिती खराब केली आहे.